हरिओम। मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम, मैं इश्क लिखना चाहूं तो भी इनकलाब लिखा जाता है। शहीद भगत सिंग यांचे देशप्रेमानं भरलेले हे उद्गार ऐकले तरी अंगावर काटा निर्माण होतो। शहीद भगत सिंग यांच्या कार्याबद्दल आपण परिचित आहोतच, पण आज आपण त्यांच्या कुटुंबातील एका प्रभावशाली व्यक्तीबद्दल स्वाध्याय करणार आहोत। त्यांचं नाव सरदार अजित सिंग। सरदार अजित सिंग यांचा जन्म पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील खटकर कलान गावात 23 फेब्रुवारी 1881 रोजी झाला। त्यांचे आजोबा सरदार फतेह सिंग हे राजा रणजित सिंग यांच्या पदरी दरबारी कामाला होते आणि ते अतिशय मोठे विश्वासू सैनिक होते। त्यांनी अँग्लो सिख युद्धामध्येही मोठा पराक्रम गाजवला। त्यांचे पुत्र सरदार अर्जुन सिंग यांनी हे सुद्धा एक आध्यात्मिक विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते होते। समाजातील अस्पृश्यता घालवण्यासाठी त्यांनी मोठं कार्य केलं होतं आणि यावरूनच आपल्या लक्षात येईल की अशा देशप्रेमी घराण्याचा वारसा लाभल्यामुळे लहानपणीच सरदार अजित सिंग यांना देशभक्तीचं बाळकडू मिळालं। 1894 मध्ये जालंधर मधील अँग्लो संस्कृत स्कूल मधून मॅट्रिक पास झाल्यावर त्यांनी लाहोर मधल्या डाव कॉलेजला शिक्षण घेतलं। त्यानंतर ते बरेली मध्ये लॉ कॉलेजला शिकायला गेले। त्या काळात भारताला भूकंप, पूर, दुष्काळ या अनेक आपत्तींनी ग्रासलं होतं। तेव्हा ते आपले बंधू सरदार किशन सिंग आणि श्रवण सिंग यांच्या बरोबर आणि आपल्या वडिलांबरोबर गावोगाव फिरून लोकांना मदत करत आणि त्या काळात त्यांना असं प्रकर्षानं जाणवलं की पीडित लोकांच्या या काही त्रासाला फक्त आणि फक्त इंग्रज सरकारच जबाबदार आहे आणि म्हणूनच त्यांनी स्वतंत्रता संग्रामामध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी आपले दोन्ही भाऊ आणि सुफी अंबा प्रसाद, घसीटाराम यांसारख्या विश्वासू साथीदारांबरोबर मिळून भारत माता सोसायटीची स्थापना केली। 1907 साली 1857च्या उठावाला 50 वर्ष पूर्ण होणार होती आणि याच साली त्यामुळे 1857 सारखी पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम घडवून आणायचा असा सरदार अजित सिंग यांचा मानस होता। त्यासाठी त्यांनी दिल्लीला येऊन अनेक राजा राजपुत्रांची भेट घेतली, पण त्यांना आवश्यक असं काही सहकार्य मिळालं नाही। मात्र ते थांबले नाहीत आणि त्यांनी लायलपूर या ठिकाणी एक चळवळ सुरू केली। आता ती काय ती आपण ऐकून घेऊया। ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या पंजाब कॉलनीपैकी चिनाब कॉलनी ही एक मोठी कॉलनी होती। त्यामध्ये लॉयलपूर नावाचं एक जिल्हा आहे, तो म्हणजे आत्ताचा पाकिस्तान मधला फैसलाबाद हा जिल्हा। त्याचा तर ती एक अतिशय पडीक असं माळरान होतं ते आणि त्यामुळे तिथे त्यांना एक सुपीक जमीन निर्माण करायची होती। शेतीसाठी, व्यापारासाठी सुयोग्य असं व्यवस्था करायची होती। त्यासाठी त्यांनी चिनाब नदीमधलं पाणी लायलपूरला नेण्यासाठी बारी दोआब नावाच्या कॅनलचं निर्माण केलं आणि पण आता हे सगळं करण्यासाठी त्यांना मनुष्यबळ हवं होतं। म्हणून त्यांनी होशियापूर, जालंधर, अमृतसर या आजूबाजूच्या प्रदेशांमधल्या लोकांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे या आणि आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात मोफत जमीन आणि अजून काही सोयी सुविधा देऊ। यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि अनेक शेतकरी, माजी सैनिक या ठिकाणी लायलपूरला स्थलांतरित झाले। त्यांनी तिथे घाम गाळला, कष्ट केलं आणि या नापीक जमिनीला सुपीक केलं। अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू असताना मात्र इंग्रजांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली। त्यांनी नवीन कायदे काढले आणि या कायद्यांच्या अनुसार शेतकऱ्यांना जमिनीचा कोणताही मालकी हक्क न देता सगळी जमीन ही इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतली। म्हणजे इतके हे कायदे स्ट्रिक्ट होते की शेतकऱ्यांना जमिनीचा व्यवहार तर सोडाच, पण त्या जमिनीवर साधी एखादी झोपडी उभं करायची किंवा एखादं झाड कापायची परमिशन नव्हती। आणि एवढंच नाही तर एखादा शेतकरी वयस्कर झाल्यावर फक्त आणि फक्त त्याच्या मोठ्या मुलालाच ही शेती करण्याचा अधिकार असायचा। म्हणजे जर का तो मोठा मुलगा चुकून वारला तर त्याच्या लहान भावालाही त्याचा अधिकार नसे आणि ही जमीन सरसकट परस्पर इंग्रजांच्या ताब्यात जायची। या सगळ्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भयंकर असंतोष निर्माण झाला होता आणि या असंतोषालाच आंदोलनाचं स्वरूप सरदार अजित सिंग यांनी दिलं। मार्च 1907 मध्ये लायलपूरमध्ये एका सभेचं आयोजन करण्यात आलं। तिथे सरदार अजित सिंग यांनी मोठं भाषण केलं। जंगसया वृत्तपत्रकाचे संपादक बाकेलाल यांनी पगडी संभाल जट्टा पगडी संभाल हे गीत गायलं आणि या सभेमुळे लोक एवढे प्रेरित झाले की फक्त लायलपूर नाहीच तर आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशांमधील लोक हजारोने या आंदोलनात सहभागी झाले आणि या आंदोलनाचं नावच पगडी संभाल जट आंदोलन असं पडलं। सरकारी ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँका यांची तोडफोड व्हायला लागली आणि या सगळ्या आंदोलनाला ब्रिटिश सैन्यातील जे भारतीय सैनिक होते त्यांचाही पाठिंबा मिळाला। त्यांनी या आंदोलनातील शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याला नकार दिला।
या आंदोलनाची तीव्रता खरंच एवढी वाढायला लागली की पुन्हा एकदा 1857चा उठाव होतोय का काय अशी इंग्रज सरकारला भीती वाटायला लागली आणि त्यांनी 4 मे 1907 मध्ये अजित सिंग यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी केलं आणि 2 जूनला अजित सिंग यांना मंडालेच्या तुरुंगात डांबण्यात आलं. पण यामुळे आंदोलन काही थांबलं नाही, उलट अजूनच चिघळलं आणि शेवटी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्यच कराव्या लागल्या, त्यांना त्यांचे हक्क परत द्यावे लागले आणि अशा प्रकारे पुढे अजित सिंग यांची सुटका झाली. त्या सुटकेनंतर अजित सिंग यांनी आपल्या भारत माता बुक एजन्सीमध्ये मधल्या कामकाजावर जास्त भर द्यायला सुरुवात केली. पेशवा या उर्दू वृत्तपत्रातून ते इंग्रजांविरुद्ध अतिशय जहाल असं लिखाण करत. तुम्ही आपला रस्ता पकडा, आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधायला तयार आहोत, या इंग्रजांना आम्ही पिटाळून पिटाळून आमच्या देशातून बाहेर काढू, अशा घोषणा देऊन त्यांनी इंग्रजांना घाबरवून सोडलं आणि इंग्रजांनी तर त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट डेथ वॉरंटच चालू केलं आणि मात्र त्यांचा हा कट उधळून ते देशाबाहेर निसटले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी नसल्याने त्यांनी किती देशांच्या सीमा ओलांडल्या. पुढची स्लाइड. भारतातून बाहेर पडल्यानंतर त्यांचे मित्र सुफी अंबाप्रसाद यांच्याबरोबर ते कराचीमधून इराणला गेले 1909 साली. तिथे त्यांनी मिर्झा हसन खान या नावानं शिक्षकी पेशा पत्करला आणि ते तिथे काही काळ राहिले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रावर तिथला कार्यभाग सोपवून ते पुढे पॅरिसला गेले. तिथे युरोपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही संघटना, क्रांतिकारी संघटना आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्यरत होत्या, त्या सगळ्यांचं संघटन केलं आणि भारतीय क्रांतिकारी संघ स्थापन केला. पुढे ते स्वित्झर्लंडला गेले. तिथे तुर्की, फिनलंड, पोलंड, इराण अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अनेक संघांशी त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले. कम्युनिस्ट लेनिन, फॅसिस्ट मुसोलिनी यांच्याशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. पुढे 1913 मध्ये ते जर्मनीला गेले. मात्र तिथे ते फार काळ राहिले नाहीत, कारण की तेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर चालू होतं. त्यामुळे ते ब्राझीलला आले आणि तिकडे हिंदुस्थानी गदर पार्टी बरोबर त्यांनी संघटन केलं. तिथे भरपूर त्यांनी कामही केलं. पुन्हा 1932 मध्ये ते युरोपमध्ये परतले आणि तेव्हा त्यांची भेट सुभाषचंद्र बोसांची झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जर्मनीची मदत घेण्याचा प्रयत्न केला. इटलीमध्ये असताना त्यांनी आझाद हिंद फौजेच्या स्थापनेसाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. ब्रिटिश फौजांमध्ये मधले जे भारतीय सैनिक होते, जे इटलीच्या सरकारने त्यांना तुरुंगवासात ठेवलं होतं, त्यांनाही मोकळं करून त्यांनी आझाद हिंद फौजेमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न केले. पण इटलीचा जेव्हा पराभव झाला वॉरमध्ये, तेव्हा अजित सिंग यांना मे 1945 मध्ये अटक करण्यात आली आणि डिसेंबर 1946 पर्यंत ते इटली, जर्मनी अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मात्र यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. पण याच काळात आपल्या देशालाही स्वतंत्रता मिळण्याच्या ते अंतिम टप्प्यावर होता आपला देश. त्यामुळे अजित सिंग यांचे जे काही सहकारी होते, त्यांनी सरकारवर दबाव आणून त्यांना पुन्हा भारतात आणण्याची रिक्वेस्ट केली आणि ही रिक्वेस्ट सक्सेसफुल झाली. त्यांना परत भारतात आणण्यात आलं. भारतातून जेव्हा ते पहिल्यांदा निघाले होते, तेव्हा ते त्यांच्या बायकोला सांगून गेले होते की मी परवा येतो, आणि हा परवा उजाडला तो 38 वर्षांनंतर. ते परत आल्याचं पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला होता. मात्र परत आल्यावर आपल्या देशाची, आपल्या मायभूमीची होणारी फाळणी आणि त्या बदल्यात चाललेला जो हिंसाचार होता, ते बघून त्यांचं मन अगदी विषण्ण झालं. त्यांची प्रकृती अजून ढासळली. त्यांनी या फाळणीला निकरानं विरोध केला, पण ते काही सक्सेसफुल झालं नाही. 14 ऑगस्ट 1947 ला ज्या रात्री आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे अशी बातमी आली, तेव्हा त्यांनी घरातल्या सर्वांना बोलावून घेतलं आणि म्हटलं, देश स्वतंत्र झाला, माझे कार्य संपले. मातृभूमीच्या फाळणीमुळे वाहणाऱ्या या रक्ताच्या नद्या पाहायला मी इथं राहणार नाही, माझी निघण्याची वेळ झाली. असं म्हणत स्वातंत्र्य संग्रामातील ही अग्निशलाका स्वातंत्र्याच्या उषक्कालीच अनंतात विलीन झाली. मात्र आजही ते शेतकऱ्यांचा आवाज बनून आपल्यात अमर आहेत. नेक्स्ट. रंग दे बसंती चोला उमाय रंग दे बसंती चोला असं म्हणत ज्यांनी हसत हसत आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केलं, ते महाप्रतापी क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या माता पार्वतीबाई राजगुरू यांच्याविषयी आज आपण ऐकूया. पार्वतीबाई यांनी पुण्याजवळील खेड गावामध्ये म्हणजेच राजगुरू नगरमध्ये आत्ताच्या 24 ऑगस्ट 1908 रोजी शिवराम यांना जन्म दिला. शिवराम लहान असतानाच त्यांचे वडील हरिनारायण वारले. मात्र त्यांच्या आई पार्वतीबाई यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. लहानपणापासूनच पुराण काळातल्या कथा ऐकून त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले आणि यातूनच त्यांना अधर्माविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. शिवराम लहान असतानाच हा मोठा पराक्रमी होणार आहे असं भविष्य एका ज्योतिषानं वर्तवलं होतं आणि अगदी घडलंही तसंच.
लहानपणापासूनच दांडगाईमध्ये पुढे असणाऱ्या शिवरामांनी क्रांती लढ्यातही आघाडी मारली. 23 मार्च 1931 मध्ये ब्रिटिश पोलीस ऑफिसरच्या हत्येप्रकरणी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली. मात्र इंग्रज अधिकाऱ्यांच्या आडमुठ्यापणामुळे या वीरपुत्राची भेटही या मातेला घेता आली नाही. इंग्रजांनी अगदी या सर्वांचा अंत्यविधीही परस्पर उरकून टाकला. तर याला या मातेचं दुर्दैव म्हणावं की ब्रिटिश सरकारची जुलमी अत्याचारांची पराकाष्ठा. पण तरीही या पार्वतीबाईंनी या घटनेला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं आणि पुढे शिवराम यांची उत्तर क्रिया पुण्यात ओंकारेश्वर येथे काही नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांबरोबर पार पडली. कालांतराने पार्वतीबाई यांनी आपल्या पराक्रमी पुत्राच्या वियोगात अश्रू ढाळत 1945 मध्ये जळगाव येथे हा देह सोडला. पुढे, अब भी जिसका खून न खोला, खून नहीं वो पानी है, जो देश के काम न आए वो बेकार जवानी है. ज्यांच्या अशा क्रांतिकारी शब्दांनी कित्येक तरुणांना संमोहित करून त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागवली असे सशस्त्र क्रांतीचे महामेरू चंद्रशेखर आझाद यांना कोण ओळखत नाही. त्यांचं खरं नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी. मात्र ज्या मातेच्या उदरातून जन्मलेलं हे पुष्प भारत मातेच्या चरणी अर्पण झालं, त्या वीर माता जगराणी देवी यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. चंद्रशेखर आझादांनी लहान वयातच आपलं घर सोडलं. त्यामुळे जगराणी देवींना पुत्रशोकाच्या अतोनात यातना सहन कराव्या लागल्या. कधीतरी आपल्या मुलाचा चेहरा दिसेल या आशेनं त्यांनी आपल्या हाताची 2 बोटं बांधून ठेवली होती. कदाचित ज्या बोटांना पकडून चंद्रशेखरांनी चालायला सुरुवात केली, कदाचित तो हात पकडायला पुन्हा ते येतील अशी त्यांना आशा होती. पण ही त्यांची कल्पना, ही त्यांची आशा काही पूर्ण झाली नाही. चंद्रशेखर आझादांनी नाव बदलल्यामुळे कधीच त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये शहीद झालेला चंद्रशेखर आझाद हा आपला मुलगा आहे, जो वयाच्या 13व्या वर्षी घर सोडून बाहेर पडला होता. या घटनेवर त्यांचा विश्वासच बसेना. त्या आघातानं रडून रडून या मातेनं त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाला. मात्र यानंतरही जगराणी देवी यांना अत्यंत हाल अपेष्टांमध्ये दिवस काढावे लागले. 1938 साली आझादांचे सहकारी सदाशिवराव मलकापूरकर आणि भगवानदास माहोर तुरुंगातून सुटून आले आणि त्यांनी जगराणी देवी यांना प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणलं, त्यांचा सांभाळ केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वीर मातांना पेन्शन द्यायची का नाही आणि द्यायची तर ती किती द्यायची यावर आपलं सरकार 2 वर्ष विचार करत होतं आणि अखेरीस अनुदान मंजूर झालं ते 49 रुपये. थोड्याच काळात 1951 मध्ये माता जगराणी देवी यांचं झाशी येथे निधन झालं. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचं सख्खं नातेवाईक कोणी नव्हतं, पण चंद्रशेखर आझादांच्याच काही मित्रांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. पण दुःखाची बाब अशी की आपल्या शासनानं याची कोणतीही दखल घेतली नाही. क्रांतिकारकांच्या योद्ध्याला जन्माला घालून ज्या मातेनं आयुष्यभर हालापेष्टांना तोंड दिलं, त्या मातेच्या नशिबी भारताच्या स्वातंत्र्यानंतरही सरकारचं उदासीनच धोरण यावं, याबद्दल अत्यंत खेद वाटतो. पण म्हणूनच आपल्याला अशा वीर मातांचं आणि क्रांतिकारकांचं, त्यांनी केलेल्या त्यागाचं कधीही विस्मरण होऊ नये, म्हणूनच ही स्वाध्यायमाला आपण करत आहोत. आणि त्यायोगे आजही मला संधी मिळाली त्यांना आदरांजली अर्पण करण्याचं मला भाग्यच लाभलं. अशा या वीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायम आपल्या मनामध्ये क्रांती ज्योत आपण धगधगत ठेवू अशी प्रार्थना करून मी माझा स्वाध्याय संपवते. हरिओम.